तू मला अंगुराच मी लाकडी भुसाग तू शे जवा तुला पाहतो सखी जवा तुला पाहतो सखी। मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। ओके, तर मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटल थंबनेल बघून समजा आजचं जबरदस्त केलं आहे, एकदम जबरदस्त केलं मित्रांनो। इंस्टाला खूप आहे रील्स आहे व्हायरल होत आहे, त्यामुळे आपण बनलेलं आहे इंस्टाग्राममध्ये अपलोड करून तुम्ही देखील व्हायरल होऊ शकता। आणि हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी ॲप्लिकेशनची एका गरज आहे, तिचं नाव ॲडमोशन। ही तुम्हाला विदारक वाटरमार्क आपल्या टेलिग्रामला भेटून जाईल। टेलिग्राम अजूनही चॅनल जॉईन केलं तर पटकन जाऊन तिथे पिन करून ठेवलेलं आहे। ओके, अजूनही इंस्टाग्रामला मित्रांनो फॉलो केलं तर पटकन जाऊन फॉलो करा, कारण तिथे डेली अपडेट देत असतो आणि रील्स देखील अपलोड करत असतो। तिथे देखील ढीग सपोर्ट द्या, जस्ट अलर्ट मशीन ओपन करून घ्या। आणि आत्ता तुम्ही हा व्हिडिओ नंतर नवीन आला असाल तर तुम्हाला अलर्ट मशीन कसं वापरतात हे माहीत नसेल तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले डिस्क्रिप्शनपासून बघू शकता। बीटमार्क कसं इम्पोर्टिंग करायचं कीपॅड त्यात सगळं प्रॉपर दिलेलं आहे, तो पहिला व्हिडिओ बघा, मग नंतर हा व्हिडिओ बघा। ओके, दोन्ही इम्पोर्ट करून घ्यायचे एक एक करून, केल्यानंतर काय करायचं जस्ट बीटमार्क मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे। आणि आजचा इथे मुलं आणि मुलींसाठी देखील आहे। ओके, डेमोमध्ये फक्त मुलांचं दाखवलं आहे, बॉईजचं तर तुम्ही बनवू शकता। ओके, गर्ल्स आणि बॉईज। ओके, तर बघू शकता मी अशावर तुम्हाला दिलं आहे काहीशे अशावर ग्रुप सगळे। आता इथे ग्रुप तुम्हाला काहीशे हाईट दिसतील। ओके, ते एक एक इथे डोळे आहेत ते ऑन करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी इथे डोळे ऑन केलेले आहेत, तर बघू शकता मी तर परफेक्ट आहे ते चेक करतो। डोळे चालू केले ऑन केले का? ओके, तर तुम्ही ऑन केल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशन अशा प्रकारे दिसायला लागतील। आता ऑलरेडी तुम्हाला लावून दिलेलं आहे, तर त्याआधी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलमध्ये ट्रेंडिंग टॉपचे रील्स येतात मित्रांनो। आणि असा व्हिडिओ करायला खूप मेहनत लागते। ओके, तुम्ही सपोर्ट करत नाही असं आपल्यासनी फक्त काय करता याचा मटेरियलला तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही फक्त कमेंट करता। ओके, तसं करायचं नाही मित्रांनो। ओके, तर कट्टर असेल तर कमेंट करा। व्हिडिओ असा बनवायचा मित्रांनो खूप रिस्की लागतं, एका तासाचं ते तयार करून घेतलेलं आहे आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला बसलेला आहे। ओके, तर आता काय केल्यानंतर तुमचं इमेज ॲड करून घ्यायची, तर प्लसवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। आता मी माझे फोटो आहेत ते मी तर म्हणजे इंस्टा मी फोटो घेणार आहे। ओके, तर एक हा फोटो घेतो मी इथं आपण बीट दिलेलं आहे। ओके, तर इथं बीट दिलेलं आहे, बीट कशी वाढवायचं आहे इथं तुम्हाला 10 डॉट दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून फिल कंपोजच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं बघू शकतो माझा ॲरो दिसतो या। ओके, दिसल्यानंतर आता टेक्स्ट तुम्हाला दिसणार नाही, कारण का ही इमेज आपल्या बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे। केल्यानंतर इथं आपण सर्वात आधी बॅकग्राऊंडला म्हणजे इथं ॲड करून घ्यायचं आहे। आणि त्याला आणखीन एक स्टेप आहे, आपल्याला सर्वात आधी आपण लास्टपर्यंत आपण जेवढे आपले इमेज आहेत ते इमेज आपण ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी पटापट मित्रांनो लास्टपर्यंत हा इमेज ॲड करून घेतो। ओके, आणि 10 डॉट फिल कंपोजिशन करायला विसरू नका। ओके, तर मी देखील करून घेतो आहे लास्टपर्यंत, तुम्ही देखील करून घ्या। तर बघू शकता इतकं आपलं काम झालं आहे, मी इमेज कशा ॲड केले बघू शकता, प्रत्येक बीटमध्ये ॲड करून घेतलेले। आणि मित्रांनो स्टोरी आहे ती इंस्टाग्राम मेन्शन करत झाला यार। ओके, तर मला देखील बरं वाटतं आपले कोणतरी व्हिडिओ बनवतात असं वाटतं। तुम्ही काय त्याचं फक्त मटेरियल उचलून जातायचा, तसं करू नकासा। ओके, तरी नाही केलं तर तुम्ही कमेंट देखील, तर इथून पुढचा व्हिडिओ येणार आहे त्याला आपण मटेरियलला पासवर्ड देणार आहे, व तुमचं तुम्ही बघा कमेंट करायची का नाही। ओके, आता बघू शकता आता तुम्हाला ते अशी रेक्टँगल ॲड करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल घ्यायचा आहे, 10 डॉट फिल कंपोजिशनवरती क्लिक करायचं, ग्रेडियंटवरती जाऊन शॅडो पीएनजी करून घ्यायचे। ओके, तर ग्रेडियंटवरती जाऊन असं शॅडो पीएनजी करून घ्यायचे। ओके, तर इथं प्रॉपर ॲड करून घेतलेलं ब्लॅक टेस्ट ठेवायचं, तर व्हाईट आहे तिथं रिमूव्ह करायचं आणि बाहेरचं थोडं वारं आहे ते समजून घ्या, तिकडे इग्नोर करा तुम्ही। ओके, तर हा इथं सर्वात आधी हा बीट कशी वाढवून घ्यायचं आहे, वाढवल्यानंतर काय करायचं आहे लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला ॲड करून घ्या। बॅकग्राऊंडला कुठं बघू शकता, तर बॅकग्राऊंडला म्हणजे तुम्ही फोटोच्या पार खाली घेऊ नका, आपल्या फोटोवरती टेक्स्ट आहेत ते टेक्स्टच्या पिशा पण मी बघू शकतो कशा पर ॲड करत आहे। आता अशा पर ॲड केल्यानंतर इथं कट करायचं आहे। ओके, परत तसंच पुढे यायचं आहे, पुढं कट मारायचं आहे, कट मारल्यानंतर इथं आपण याला बघू शकता प्रॉपर ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी इथं आणि तुमचा फोटो जर काळा दिसत असेल तर हा शॅडो पेनची थोडं खाली घ्या, म्हणजे ॲक्टर दिसेल आपला। लेस तुमचा ब्लॅक अँड व्हाईट दिसत असेल तर ओके, तर आता इथं ब्लॅक अँड व्हाईट लई दिसते, मी इथं खाली घेतलेलं आहे। ओके, तर आता ही देखील
स्टेप आपण फॉलो करायचं सर्वात आधी इथं वर या वाढवल्यानंतर बघू शकता इथं आपण कट द्यायचं आहे. ओके, इथं कट दिल्यानंतर हा इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथं ॲड प्रॉपर केलेलं आहे. आणि अजूनही कॉमेंट टाकल्यानंतर पटकन करून टाका, खाली बटन आहे आणि लाईक सबस्क्राईब करा. ओके, तर इथं बघू शकता मी इथं ॲड केलेलं आहे. आता शेव लास्टपर्यंत ओढायचं आहे. ओढल्यानंतर इथं मध्ये एकच कट द्यायचं आहे, ते कुठं इथं द्यायचं आहे बघू शकता इथं. ओके, इथं दिल्यानंतर इथं कट दिल्यानंतर काय करायचं आहे, ह्याला आपण इथं अशा बघ खाली करून घ्यायचं आहे आणि हा PNG खाली करून घ्यायचं आहे. ओके, तर इथं PNG आपण खाली केल्यानंतर दिसायला लागतील. ओके, दिसल्यानंतर काय होईल, तुमचा लोगो आता वरती घ्यायचा आहे. इथं लोगो दिला असेल वरती घ्या, सर्वात वरती इथं. ओके, थोडं लईच वारा आलेला आहे, समजून घ्या. ओके, तर बघू शकता आता लोगोवरती क्लिक करून इंडेक्समध्ये तुमचं कुठलेही सोशल मीडिया टाकू शकता. मी टाकलेलं आहे ऑलरेडी माझं. ओके, आता काय करायचं, इथं प्लसवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आता तुम्हाला एक मी व्हिडिओ दिला असेल हा वाला, तर तुम्हाला हा माहीत असेल. ओके, इथे एक्स्ट्रा कट करायचा आहे, जो एक्स्ट्रा कट करायचा एवढं बीट प्रमाण ठेवायचं आहे. आणि रोटेशनवरती क्लिक करू, मूवमध्ये जाऊन रोटेशनवरती क्लिक करून बरोबर 90 करून घ्यायचं आहे. केल्यानंतर यालाच 3 डॉट पिल कॉम्पोजिशनवरती क्लिक करायचं आहे आणि बेल्टिंग आपल्याला लाईटवर स्क्रीन द्यायचं आहे. आणि जेवढं लास्टपर्यंत आपण हा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा आहे. म्हणजे प्रत्येक बीटमध्ये याचा पेस्ट करत जायचा आहे आणि जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तो कट करत जायचा आहे. तर मी बघू शकता इथं पेस्ट करत आलेला आहे. तर इथून तुम्हाला पार्ट कमी पडणार, इथं वाढवून घ्यायचं आहे आणि हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. केल्यानंतर बघू शकता इथं आपण पेस्ट केलेलं आहे. अशा प्रकारे मी लास्टपर्यंत इफेक्ट हा अप्लाय मारत आलेला आहे. ओके, तर आता इथं थोडा एक्स्ट्रा पार्ट कट करायला लागतो. ओके, तर बघू शकता इथं मी एक्स्ट्रा कट केलेला आहे. आता इथं देखील आता काय करायचं आहे, तुम्हाला आपलं बॅग घ्यायचं, सिक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचा, एकच दिला असेल. ओके, त्यातला एक इफेक्ट हा कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपले जेवढे फोटो असतील सर्वात आधी बिटमार्क ओपन करून घ्या. जेवढे फोटो आपले असतील बॅकग्राऊंडला ॲड केलेले त्या सर्व फोटोजनी लास्टपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी लास्टपर्यंत हा मित्रांनो इफेक्ट पेस्ट मारून देतो, तुम्ही देखील हा इफेक्ट पेस्ट मारून द्या. ओके, तर मी लास्टपर्यंत पेस्ट करून घेतो. तर ओके, माझा व्हिडिओ झालेला आहे हे करून इफेक्ट टाकून झालेले आहेत. आता एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आणि तर HD ठेवायचं आहे 720p आणि हा व्हिडिओ तुमच्या चॅनलमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो आज पुढचा व्हिडिओ कमी करा, तो पण बाकी चॅनल बघत राहा, तो पण प्रोएटर बनतो.